Hello student, myself Sarodhe Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our semester is third, paper is third, our paper code is EVS 230T3. This is a practical course. In this practical course we have to study various types of practicals on the online mode or online basis. That practicals are organic carbon, nitrogen, that is we use for this Gildan method, hardness practical, and many other, that is a turbidity and so on. We study the practical of bulk density of soil. It is a short and very small practical of our third paper or third semester. Aim of the practical: determine the bulk density of given water sample. प्रॅक्टिकलचं एम काय आहे? डिटर्मिनेशन ऑफ द बल्क डेन्सिटी ऑफ अ गिवन सॉईल सॅम्पल. म्हणजे आपल्याला जे काही सॉईल सॅम्पल आहे दिलेले आहेत त्याची बल्क डेन्सिटी काढायची किंवा डिटर्माइन करायची, हे आपल्या प्रॅक्टिकलचं एम आहे. देन इंट्रोडक्शन. व्हॉट इज मीन बाय बल्क डेन्सिटी? द बल्क डेन्सिटी ऑफ अ सॉईल इज डिफाईन्ड ॲज द ड्राय वेट ऑफ अ युनिट व्हॉल्यूम ऑफ इट अँड इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे सॉईलचं जे काही आहे ड्राय वेट आहे युनिट व्हॉल्यूममध्ये एक्सप्रेस करायचं, ते म्हणजे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, त्याला आपण बल्क डेन्सिटी म्हणतो. म्हणजे सॉईल बल्क मेन काय आहे? मेनली द बल्क डेन्सिटी ऑफ सॉईल इज डिफाईन्ड ॲज द ड्राय वेट ऑफ अ युनिट व्हॉल्यूम ऑफ इट अँड इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. नॉर्मली द बल्क डेन्सिटी रेंजेस फ्रॉम 1.1 to 1.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. Normally, the bulk density ranges from 1.1 to 1.5 gram per centimeter cube for medium to fine texture soil and from 1.2 to 1.6.5 gram per centimeter cube for coarse texture soil. But it is a slight highest in case of alkaline saline soil. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी नॉर्मली रेंजेस दिलेले आहेत बल्क डेन्सिटी. बल्क डेन्सिटी नॉर्मल जी बल्क डेन्सिटी आहे ती किती असते? 1.1 to 1.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही नॉर्मल जी काही सॉईल आहे त्याची बल्क डेन्सिटी असते. मीडियम फॉर टेक्स्चर सॉईल अँड फॉर 1.2 to 1.6.5 ही कोर्स टेक्स्चर सॉईलची असते. मग ही कधी कधी मागे पुढे होतं ज्यावेळेस सॉईल ॲसिडिक किंवा अल्कलाइन असते, त्याच्या बेसिसवर ते हे त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स आढळून येतं. द सॉईल विथ हाय बल्क डेन्सिटी आर इनहिबिटिव्ह टू रूफ पेनिट्रेशन अँड हॅव लो परमिएबिलिटी अँड इन्फिल्ट्रेशन. ह्याच्यामधनं किंवा ह्या प्रॅक्टिकलमधनं आपण काय घेऊ शकतो? तर याच्यामध्ये सॉईल पेनिट्रेशन किंवा रूफ पेनिट्रेशन जे काय आहे सॉईलचं, सॉईल किती वॉटर ॲब्सॉर्ब करू शकते किंवा सॉईलमध्ये लो किती परमिएबिलिटी आहे वॉटर पेनिट्रेशनची, इन्फिल्ट्रेशन त्याची टेक्निक कशी आहे, त्या सॉईलची प्रोसेस कशी आहे, ह्या सर्व गोष्टी आपण याच्यावरनं ठरवू शकतो या बल्क डेन्सिटी प्रॅक्टिकलवरनं. द बल्क डेन्सिटी रिलेटेड टू पोर स्पेसेस ऑफ सॉईल. म्हणजे बल्क डेन्सिटी मेनली कशाशी रिलेटेड आहे? जो काही सॉईलचा पोर स्पेस आहे त्याच्याशी रिलेटेड आहे बल्क डेन्सिटी आहे सॉईलची. देन मटेरियल फॉर द प्रॅक्टिकल. काय मटेरियल लागणार आहे आपल्याला प्रॅक्टिकलसाठी? पहिलं आहे ओव्हन, देन आहे मेजरिंग सिलेंडर अँड देन वेइंग बॅलन्स. हे तीन आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सिम्पल प्रॅक्टिकल आहे, याच्यामध्ये जास्ती काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. प्रोसिजर काय आहे याची? तर टेक अ सॉईल सॅम्पल ऑफ अ स्मॉल क्वांटिटी. स्मॉल क्वांटिटीचं सॉईल सॅम्पल घ्यायचं आहे रँडमली. आपल्याला त्याचं काय सध्या सॅम्पल घेताना त्याचं वेट करायचं नाही आहे. रँडमली आपण किती पण सॉईल सॅम्पल घेऊ शकतो स्मॉल क्वांटिटीमध्ये. इथं लिहिले आहे म्हणून आपण स्मॉल क्वांटिटीमध्ये सॉईल सॅम्पल घ्यायचे. ड्राय द सॉईल सॅम्पल इन अ ओव्हन ॲट 105 डिग्री सेल्सिअस युनिट ए कॉन्स्टंट वेट इज अटेंड. म्हणजे जे काही 10 नंतर आपण ती जी सॉईल आहे ती ड्राय करायची ओव्हनला 105 डिग्री सेल्सिअसला. देन ट्रान्सफर द ड्राईड सॉईल टू अ मेजरिंग सिलेंडर अँड नोट द व्हॉल्यूम. जी काही सॉईल आहे ती आपण ट्रान्सफर करायची व्हॉल्युमेट्रिक किंवा मेजरिंग सिलेंडरमध्ये ती आपण ट्रान्सफर करायची ती सॉईल आणि तिचं व्हॉल्यूम नोट डाऊन करायचे. म्हणजे मेजरिंग सिलेंडर काय, समजा आपल्याला 1 दिसलं, 1.1 दिसलं, 1.3 दिसलं, हे आपण नोट करायचं आहे. ते व्हॉल्यूम आपण नोट करायचं, त्याला आपण व्हॉल्यूम म्हणणार. रेकॉर्ड द वेट ऑफ दिस व्हॉल्यूम ऑफ सॉईल ऑन अ बॅलन्स. आणि नंतर ती जी काही सॉईल आहे ती आपण मेजरिंग सिलेंडरमध्ये टाकलेली आहे ती सॉईलचं आपण वेट घेणार आहोत वेइंग बॅलन्सवर. ते झालं तिचं वेट. देन ऑब्झर्वेशन टेबल आहे सॉईलचा. म्हणजे आपण जे काही व्हॉल्यूम कलेक्ट केलेलं
व्हॉल्यूम आपण नोट केलेलं आहे मेजरिंग सिलेंडरमधलं, त्याला आपण व्ही म्हणणार आहोत. आणि जे काही वेट केलेलं आहे आपण वेइंग बॅलन्सवर, त्याला आपण डब्ल्यू म्हणणार आहेत. मेनली आपण इथं मी फॉर एक्झाम्पल म्हणून रीडिंग दिलेले आहेत. डार्क ब्लॅक सॉईल घेतलेली आहे आणि रेड सॉईल घेतलेली आहे. डार्क ब्लॅक सॉईलचं जे काही व्हॉल्यूम आहे ते 16 आलेले आहे. म्हणजे रँडमली घेतलेलं आपण 16 म्हणजे ज्यावेळेस आपण ते मेजरिंग सिलेंडरमध्ये टाकलं तेव्हा त्याचं व्हॉल्यूम 16 आलेलं आहे आणि त्याचं वेट आहे 84.0. हे आपण वेइंग बॅलन्सवर घेतलेलं आहे. देन वी टेक रेड सॉईल, त्याचं व्हॉल्यूम 8 आलेलं आहे आणि त्याचे जे काही वेट आहे वेइंग बॅलन्सवर ते 41.1 आलेलं आहे. हे झालं ऑब्झर्वेशन टेबल. देन कॅल्क्युलेशन ऑफ दिस प्रॅक्टिकल, मेनली डेन्सिटी इज इक्वल टू वेट अपॉन व्हॉल्यूम असतं. डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. त्याचा फॉर्म्युला असा आहे वेट अपॉन व्हॉल्यूम. तर त्याच्या ह्याच्या फॉर्म्युलामध्ये वेट ऑफ सॉईल इन ग्रॅम डिवायडेड बाय व्हॉल्यूम इंटू 100. तर ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याची जी काही 5.25 आणि 5.13 हे जे काय आहे हे आपले रिडिंग आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे प्रॅक्टिकल करून बघणार त्यावेळेस प्रत्येकाच्या रिडिंगमध्ये व्हॅरिएशन्स असणार आहेत आणि त्याच्यावरनं आपण रिझल्ट कॅल्क्युलेट करणार आहोत. द बल्क डेन्सिटी ऑफ गिवन सॉईल सॅम्पल, आता इथे द बल्क डेन्सिटी ऑफ ब्लॅक सॉईल सॅम्पल इज 5.25% अँड द बल्क डेन्सिटी ऑफ रेड सॉईल सॅम्पल इज 5.13%. म्हणजे हे जे काही रिझल्ट आहे किंवा हे जे काही कॅल्क्युलेशन आहे किंवा हे जे काही ऑब्झर्वेशन आहे हे फॉर एक्झाम्पलसाठी दिलेले आहेत जस्ट. पण तुम्ही ज्यावेळेस हे प्रॅक्टिकल करून बघणार किंवा हे प्रॅक्टिकल मेनली काय आहे, त्याचं मेन एम काय आहे किंवा त्यासाठी मटेरियल काय आहे, त्यासाठी प्रोसिजर काय आहे, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं किंवा आजच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे. मेनली पुन्हा फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडी द aim of the practical. What is the aim of the practical? The aim of the practical is determine the bulk density of given soil sample. सॉईल सॅम्पलची बल्क डेन्सिटी डिटरमाइन करणं हे आजच्या प्रॅक्टिकलचं आपलं एम होतं. देन इंट्रोडक्शन, द बल्क डेन्सिटी ऑफ सॉईल सॅम्पल इज डिफाइंड ॲज द ड्राय वेट ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे सॉईलचं जे काही ड्राय वेट आहे ते आपण ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये एक्सप्रेस करणं याला आपण बल्क डेन्सिटी ऑफ सॉईल म्हणतो. नॉर्मली द बल्क डेन्सिटी रेंजेस फ्रॉम 1.1 to 1.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे किती असते नॉर्मली बल्क डेन्सिटी 1.1 to 1.5 ग्रॅम पर मीटर क्यूब असते. फॉर अ मीडियम, म्हणजे ही बल्क डेन्सिटी कशावर डिपेंड असते, तर जे काही टेक्स्चर आहे सॉईलचं किंवा जे काही सॉईलची फाईन पार्टिकल आहे त्याचे टेक्स्चर आहे किंवा कोर्स टेक्स्चर आहे ते त्याच्यावर बल्क डेन्सिटी डिपेंड असते. आणि याच्यामध्ये व्हॅरिएशन कधी येतं, ज्यावेळेस सॉईल अल्कलाईन असेल किंवा ज्यावेळेस सॉईल सलाईन असेल, तर ज्यावेळेस सॉईलमध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल किंवा ॲसिडिक अल्कलीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्यावेळेस बल्क डेन्सिटीमध्ये व्हॅरिएशन येतं. द सॉईल with high bulk density are inhibitive to roof penetration and low permeability and filtration. म्हणजे ज्यावेळेस हाय बल्क डेन्सिटी असते सॉईलची त्यावेळेस आर इनहिबिटिव्ह टू रूफ पेनिट्रेशन, म्हणजे इनहिबिटिव्ह असते ती रूफ पेनिट्रेशनसाठी अँड हॅव लो परमेबिलिटी अँड इन्फिल्ट्रेशन. त्याच्यामध्ये जी काही परमेबिलिटी असते ती लो असते त्या सॉईलमध्ये, हे याच्यामध्ये सांगितले. द बल्क डेन्सिटी रिलीज टू पोर स्पेस ऑफ सॉईल म्हणजे कशाशी रिलेटेड आहे, तर जे काही पोर स्पेस आहे सॉईलचा त्याच्याशी रिलेटेड आहे. हे झालं नॉर्मल इंट्रोडक्शन झालं बल्क डेन्सिटीच्या प्रॅक्टिकलचा. देन मटेरियल आपण बघितले, ओव्हन, मेजरिंग सिलेंडर अँड वेइंग बॅलन्स. देन प्रोसिजर, रँडमली स्मॉल क्वांटिटी घ्यायची सॉईलची, देन ती ओव्हन एअर ड्राय करायची किंवा ओव्हन ड्राय करायची. देन मग ते त्याचं व्हॉल्यूम बघायचं मेजरिंग सिलेंडरमध्ये टाकून आणि नंतर त्याचं वेट रेकॉर्ड करायचे वेइंग बॅलन्सवरती. आणि हा आहे ऑब्झर्वेशन टेबल. हे सगळे काही तुमचे जे आलेले ऑब्झर्वेशन आहेत ते ऑब्झर्वेशन टेबलमध्ये पुट करायचे. देन कॅल्क्युलेशन करायचं. हा फॉर्म्युला आहे डेन्सिटी इज इक्वल टू वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट हे ग्रॅममध्ये आहे आणि व्हॉल्यूम इंटू 100. आणि त्याचं जे काही आहे ते हे आपण पर्सेंटमध्ये काढलेलं आहे, 100 केलेलं आहे पुढं. तसं हे त्याच्यामुळे आपण बल्क डेन्सिटी ऑफ सॉईलची त्याला पर्सेंटचं मार्क दिले, कारण आपण ते पुढे 100 लावले आणि आपण ते पर्सेंटेजमध्ये काढलेलं आहे, म्हणून आपण बल्क डेन्सिटी अशा प्रकारे आपण सॉईलची बल्क डेन्सिटी मेजर केलेली आहे किंवा डिटरमाइन केलेली आहे. देन वी सी रिझल्ट. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.